गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता सकाळचे वाजले 9:45 आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर काल शुक्रवार होता आणि काल मी अजिबात ब्लॉग केला नाही कारण मला झाली आहे सर्दी. तुम्हाला माहितीच आहे, आपण गुरुवारी माथेरानला गेलो होतो. अचानक प्लॅन केला तर छान झाला, तो प्लॅन सक्सेसफुल झाला. पण आम्ही पावसात सगळेजण भिजलो होतो आणि त्यामुळे मला झाली सर्दी आणि त्यामुळे मग काल मी अजिबात काही शूट केलं नाही. तर आता म्हटलं आज सुरू करूया, म्हणून आज ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आता काय झालं आहे, पाऊस सतत पडत असल्यामुळे रोजचे कपडे जे आहे ते वाळत नाही आहेत. ते पंख्याखालीच आता वाळत टाकायला लागणार असं मला वाटायला लागलं आहे. कारण इथे दोरी लावली. आता गॅलरीत अजिबात वारा वगैरे काहीच येत नाही आहे, फक्त पाऊस पडतो आहे आणि असं दमट वातावरण झालेलं आहे. त्यामुळे रेग्युलर कपडे रोजच्या रोज वाळले जात नाही आहेत. त्यामुळे आता हे कपडे काढायचे आणि पंख्याखाली वाळत टाकायचे आहेत मला. तर आता ते थोड्या वेळाने करेन. आधी पहिले मी देवपूजा वगैरे करून घेते. आणि महेश गेलेत जिमला, त्यामुळे ते आले की त्यांचा नाश्ता पाणी वगैरे पण करायचं आहे. आणि केतू झोपली आहे. केतूला काय मी आता उठवत नाही कारण अजून तिचं कॉलेज वगैरे पण सुरू नाही आहे. रात्री ती क्रोशे वगैरे तिचं चालू असतं, त्यामुळे मी काय तर तिला उठवत नाही. तर चला, आता तिची जेव्हा झोप होईल तेव्हा ती उठेल. तोपर्यंत मी आता स्वयंपाकाला सुरुवात पण करते. आधी पहिले करते देवपूजा. मस्त देवांची पूजा वगैरे झालेली आहे माझी. आता इथे किचनमध्ये आले. दूध आता जस्ट आलं आहे, तर आता दुधाच्या पिशव्या वरतून धुवून घेते आणि या पातेल्यात काढून घेते आणि तापवायला ठेवते. आणि मंडळीतून बघू शकता, इतका जोराचा पाऊस लागला आहे. पाऊस सकाळपासून चालू आहे, बंदच व्हायला नाव नाही घेते. एकदम जोराचा लागला आहे. मला लास्ट गॅलरीमध्ये जाऊन दाखवते. आधी पहिले मी दूध तापवते. तर दूध गॅसवरती ठेवले आहे तापायला आणि मला इथे जरा गरम पाणी पाहिजे म्हणून पाणी पण ठेवले आहे. तर चला मंडळी, तिकडच्या गॅलरीमध्ये बघूया पाऊस किती जोरात लागला आहे. तुम्हाला दाखवते, एक मिनिट. हे बघा. तर आता मी गॅलरीमध्ये आली आहे आणि तुम्ही बघू शकता किती जोराचा पाऊस सुरू झाला आहे. सकाळपासून पाऊस पडतो आहे आणि इथे समोर आमच्या ओढा आहे, त्या ओढ्याला पण भरपूर पाणी लागलं आहे. म्हणजे पाणी भरलं आहे ओढ्यामध्ये. म्हणजे आजूबाजूला पण बघू शकता. हे गार्डन मस्त हिरवगार झालं आहे, पण आता जरा पाऊस थांबला पाहिजे कारण सकाळपासून पाऊस पडतो आहे. तर आता माहिती नाही ट्रेन चालू आहेत की नाही, कारण जोराचा पाऊस आहे त्यामुळे ट्रॅकमध्ये पण पाणी असू शकतं. तर चला, आता पहिले महेश यांना नाश्ता वगैरे करते आणि ते गेले जस्ट आंघोळीला. तर चला, काय माहिती काय होते. पावसाचा आवाज खूप येतो आहे, जोराचा पडतो. चला पण जाऊया आतमध्ये. चला, आता पाणी पिऊन घेते. पाणी माझं तापलं आहे, एकदमच कडक झालं आहे. मला झाली आहे सर्दी, त्यामुळे मला सतत गरम पाणी प्यायला लागतं आहे. एकदमच कडक आहे. थोडंसं जरा थंड होऊ दे. आता मला बनवायचा आहे नाश्ता. आज नाश्त्यामध्ये रवा बनवायचा विचार आहे. रवा आहे, तर आता मी रवा बनवते. रवा मी फ्रीजमध्येच ठेवते, फ्रीझरमध्ये, कारण त्याला मुंग्या लागतात किंवा कधी कधी किडे वगैरे पण लागतात. त्यामुळे रवा मात्र मी फ्रीजमध्येच ठेवते. तर चला, आता रवा भाजून घेते आणि नाश्ता करून घेते. टी व्हीवरती अथर्व शीर्ष लावलेला आहे महेश यांनी. आणि आता उपमा बनवते मी. तुपाचा तडका देते आता मी ह्याच्यात. हिंग टाकते, मिरची,
तर मस्त गरमागरम उपमा रेडी झालेला आहे. तर या मंडळी खायला. तर आता मी महेश यांना देते. आहो हे घे. बाय द वे माझा नाश्ता झाला, महेश यांचा नाश्ता पण झाला. आता परत मी इथे मुरमुऱ्याचा चिवडा बनवलेला आहे, कारण त्यांना चहासोबत मुरमुऱ्याचा चिवडा खायची इच्छा झाली, त्यामुळे पटकन बनवला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम असा मुरमुऱ्याचा मी चिवडा बनवला आहे. आणि आता लगेच चहा पण ठेवते आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते. हे बघा, पाऊस अजून चालूच आहे. आता महेश यांना गाडी मिळते की नाही माहिती नाही, पण तयार तर झालेत. तर चला आता पटकन चहा करून घेते मी. बाय द वे चहा रेडी झाला आहे, मस्त गरमागरम. मला सुद्धा ठेवलेला आहे. आता महेश यांना देते मस्त गरमागरम चिरमुऱ्याचा चिवडा आणि चहा. आहो मस्त गरमागरम मुरमुरे बनवलेत. झालं की नाही फोन तुमचा? तर आता दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी चण्याची रस्सा भाजी बनवायची. तर रात्री मी हे चणे भिजत घातले होते, बघू शकता किती मस्त फुलले. तर चला आता मी ही डायरेक्ट कुकरमध्येच बनवणार आहे. तर आता इथे कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे मी. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी चण्याची रस्सा भाजी रेडी झालेली आहे, खूप छान टेस्टी झालेली आहे. आणि इथे माझ्या चपात्या पण रेडी आहेत गरमागरम. तर चला मंडळी, मी आणि केतू आता जेवून घेतो आणि जेवण झाल्यानंतर जरा थोडीशी विश्रांती घेणार आहे मी, आणि मग व्हिडिओ नंतर कंटिन्यू करू. तर आता रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि मी आता किचनमध्ये आलेली आहे. दुपारी मी इथे याच्यात पोहे आहेत आणि याच्यात आहे डाळ. डाळीमध्येच मी इथे मेथ्या टाकलेल्या आहेत आणि इथे आहेत तांदूळ. दुपारीच भिजत घातले, कारण उद्या मला इडली आणि डोसा दोन्ही बनवायचं आहे. आता मला स्वयंपाक वगैरे काही करायचं नाही, कारण दुपारचा स्वयंपाक शिल्लक आहे. आणि आता रात्रीचे 8:30 वाजले तरी पण पाऊस काही अजून थांबलेला नाही आहे. बाय द वे आता पाऊस सतत पडत असल्यामुळे कपडे काय वाळत नाही, त्यामुळे पुन्हा आमचा स्टँड, जो जुना स्टँड आहे तो काढला आहे आणि त्याच्यावरती कपडे वाळत टाकलेले आहे. तर काही करू शकत नाही, ऑप्शनच नाही आहे. आणि बाहेर बघू शकता एवढा जोरात वारा सुटला आहे आणि पाऊस पण जोराचा पडतो आहे, ऐकू शकताय. खूप पाऊस जोराचा पडतो आहे, खूप आवाज पण येतोय, सतत पावसाची धार चालू आहे. दिसत असेल तुम्हाला, बघा किती जोराचा पाऊस पडतोय. दिवसभर पाऊस पडतोय. मला वाटतं आय थिंक 4 का 5 वाजता जरा थोडासा पाऊस कमी झाला होता, पण आता परत सुरू झाला आहे आणि जोरदार सुरू आहे. आणि केतू मॅडम गेल्यात आमच्या खाली मैत्रिणीला भेटायला. तर चला, लाईट बंद केली, तिकडचे पंखा चालू आहे कारण कपडे वाळत आहेत. हॉलमध्ये मी काही पंखा लावत नाही कारण थंडी वाजते आम्हाला. तर चला, आणि काय अजून एक गोष्ट दाखवायची होती तुम्हाला. माथेरानवरून फ्रीज मॅग्नेट आणलेला आहे, हे बघा, मस्त आहे ना. तर हा फ्रीज मॅग्नेट आहे. तर माथेरानला आमची अचानकच ट्रिप झाली. बापरे, तुम्ही दचकली ना, भिजून आलीस की काय? बघा, केतून मला अशी जोरात हाक मारली आणि मी घाबरली. काय मध्येच हाक मारते तुला? चावी घेऊन. अच्छा, तरी म्हटलं अचानक असं दरवाजावरून कोण बोलतंय. काय झालं? फ्रेंडची तब्येत ठीक आहे का? तर केतू मॅडम आले आहेत फिरून. आता वाजलेत 8:45. चला जेवा. प्रोटीन पिलंस काय?
नाही. मी आता प्यायला घेतलंय. ते दादाने आणले टॅमॅटो. हा पसारा आवर ना जरा, किती पसारा केलाय. करते. ते खालची बुक्स पण काढ तुझे. हो. हम्म? आणि अभ्यासच नाही केला एवढे दिवस मी. का नाही अभ्यास केला मध्ये? रात्री करत होतीस ना? मध्ये. आता बंद केला. हम्म. चल आता मी प्रोटीन पिऊन घेते. तू पण पी आता. हा. मस्त वाटतं आता. सवय झाली आता मला. आता मंडळी मी आता रोज प्रोटीन पिते. आधी मला अजिबात आवडायचं नाही स्मेल त्याची, पण आता आवडायला लागलं आहे. आणि आपल्या आरोग्यासाठी प्रोटीन चांगलं असतं, त्यामुळे मी आता कंपल्सरी पिते. तर आता माझं झालं की केतू पण पिणार आहे. तर चल, महेश केतू जेवत आहेत. आता इथे मी मिक्सरमधून डाळ आणि तांदूळ काढून घेते. तर सगळं पाणी काढलेलं आहे मी. आणि आता मिक्सर जारमध्ये थोडंसं तांदूळ आणि डाळ घालायची. आता डाळीमधलं हे जे पाणी आहे ना, ते पाणी मी सगळं वापरणार आहे. आणि थोडेसे पोहे घालायचे, भिजवलेले पोहे. आणि आता हे मिक्सरमधून फिरून घेते मी. तर आता इथे बारीक वाटून घेतलेले. आता ह्या डब्यामध्ये मी हे सगळं काढून घेतलेलं आहे. काय करते पिया? फायनली इडलीचं पीठ तयार झालेलं आहे. आणि आता ह्यातलं जे पीठ आहे ते मी आता दुसऱ्या भांड्यात काढते. आता मी याच्यामध्ये काढून घेते, कारण जर का मी याच्यात सगळंच ठेवलं तर पीठ फुगून बाहेर येईल. त्यामुळे मी अर्धं पीठ यामध्ये घालते, अर्धं म्हणजे थोडंसं याच्यात, आणि बाकीचं याच्यातच ठेवणार आहे. तर चला आता मी हे काढून घेते. बाय द वे, या पिठामध्ये मी आधीच म्हणजे आत्ताच मीठ वगैरे घालून घेतलं आहे. सकाळी मी घालत नाही, कारण आपण नंतर घातलं तर ती किणवण प्रक्रिया निघून जाईल, म्हणून मी आधीच मीठ टाकून घेते. तर आता मीठ टाकलेलं आहे, तर हे पीठ अर्धं मी ह्याच्यामध्ये ओतून घेते. बाय द वे, आता मी व्हिडिओचा इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट आवडली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.